हॅलो 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 गुड इव्हनिंग. आणि आजचा व्लॉग ॲज युजल संध्याकाळी स्टार्ट होत आहे आमचा. आज इथे झाली आहे पाऊस, बिन बादल बरसात, आणि आम्ही लिटरली भिजून आलेलो आहे. कारण 2 दिवस पहिलेच मी अमोलशी भांडली होती की अमोल काय करतायत ते रेनकोट काढून फेक त्यांना, आणि घ्या बसलंय आता उरावर. आलो पूर्ण भिजून, केस फुल ओले आहेत आता माझे. आणि हे तर मी आज या संडेला किंवा मध्ये मधात कधीतरी चॉप करून टाकते, बिकॉज एवढेच उरलेले आहेत हे कलर्ड, तर आय विल चॉप देम मायसेल्फ. खूप दिवसानंतर मी पित आहे चाय, कारण सुंदर पाऊस झाला होता. मी म्हटलं अमोलला घरी जाऊ कॉफी, येस नेसकॅफेचा मग आहे, पण आता आहे चहा. आणि चहासोबत आज आम्ही खाणार आहोत खारी. तर किती लोकांना चहा आणि खारी आवडते मला प्लीज कॉमेंट डाऊन करून सांगा. मला चहा आणि खारी खूप आवडते. नाही तेच फूड. आणि ही वाली खारी आम्ही खाणार आहोत. वर्ध्यामध्ये जितके लोक राहते यू नो निर्मल बेकरीची खारी इज द बेस्ट खारी, बट अभी जो है वो यही है. कॅमेरा समोर आणून ठेवली. ओके गाईज, लेट मी एन्जॉय दिस. आपण भेटूया नंतर. तर आपले ॲज युजल सगळे जे काम आहेत ते झालेले आहेत बघा. तिथे भांडे घासून झाले आहेत, दिवाबत्ती झालेली आहे, सगळं घर नीट नेटकं झालेलं आहे. कोकोचं जेवण सुद्धा बनलं आहे, कारण आज मी माहीत नाही आज मला एनर्जी आली आणि मी त्याचं एकदम लवकर जेवण बनवलं आहे. आणि त्याचं जेवण ना असं थंड करावं लागते आम्हाला. हे बघा, ऑल द डॉग्स पॅरेंट कॅन रिलेट. नो 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 नो, थंड होतं आहे आता हे, आणि खूप गरम आहे. कुकरमधनं काढलं आहे. नो ना बेटा, नो नो, तुझंच आहे. शोनपरीचं आहे, शोनपरीचं. हां शोना पापा बॉल आण बरं. बॉल कुठे तुझा? बॉल क्युटी, बॉल. हां बॉल घेऊन ये, बॉल घेऊन ये. जा बेने, पत्तन फास्ट. इतकी सुंदर बॉल कोणी आणि कुठे गेलास तू? बघ याला काहीतरी कारभार भेटलाय म्हणून याने इकडे बघा, त्याला त्याचा पप्पा तिथे दिसलाय म्हणून त्यांनी बॉल तिथेच सोडून दिला. तर अमोलला मी म्हटलं अमोल मला प्लीज थोडेसे हेअर ड्रायरनी केस ड्राय करून दे, नाहीतर मी पडून जाईल आता बिमार. आणि मला केस ड्राय करायचा सुद्धा कंटाळा येत आहे, कारण थक गई मैं तो, थक ही गई. अभी इतना बर्तन धोके मैं तो थक ही गई. तो थोडा सेवा करा लेते हैं. पूकी बाबा जो आहे ते म्हणतात की तुम्ही जितकं जास्त तुमच्या वाईफची सेवा कराल उतना अच्छा रहेगा. जर इफ यू नो हु इज पूकी बाबा कॉमेंट डाऊन करून सांगा. इफ यू डोंट नो, ओ माय गॉड तुम्ही कुठे राहताय? तर ड्राय करते मी हेअर्स. तर माझे हेअर ऑलमोस्ट ड्राय झालेले आहेत. ऑलमोस्ट नाही, पूर्णच हेअर ड्राय करून दिले आहेत अमोलनी. पण आता हे फ्रीजी दिसत आहेत कारण पावसाने ओले झाले होते. वडॅवर. आता लागलेला इथे कुकर, ज्याच्यात मी डाळ आणि तांदूळ सोबतच टाकून दिले आहेत. अमोलसाठी वरण भात करायला. वरणाला फोडणी देऊन देईल, वरण भात अमोल खाऊन घेईल. कोकोचं जेवण इज डन रे भाई, मतलब हमारा हीरो खा पी के अभी निकल रहा है घूमने के लिए. मी बघते काहीतरी बनवायला माझ्यासाठी, कारण की माझ्याकडे थोडं माझं मोमोजचं मिक्सचर पडलेलं आहे. तर मला असं वाटतं मी त्याचे पकोडे टाकून नाही का चिकन पकोडे खाऊन घ्यायला पाहिजे. मी 2 दिवस पहिले कालच अमोलला म्हटलं यार मी खूप चिकन खाल्लं या वीक मध्ये, नो चिकन, बट अभी वो रखा है तो मैं उसको वेस्ट तो नहीं जाने दे सकती ना. खाना वेस्ट तो नहीं जाने दे सकते ना, तो खाना तो पडेगा, तो मैं खा लूंगी. तर येस, आता आपण फोडणी देऊयात वरणाला. खूपच इझी आणि सिम्पल टेक्निकनी मी फोडणी घालते आणि एकदम डिलिशियस लागते ते वरण. तर मी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत वरण शिजल्यावर, आणि मग आपण चिकन पकोडे बनवत आणि मग आपण खाऊत, आणि मग ॲज युजल थोडंसं फेस पॅक लाके सो जाएंगे. हे आपलं वरण फ्राय होतंय. तर त्या जाणारे आता टोमॅटो आणि हिरवी मिरची मी ऑलरेडी थोडंसं काय म्हणते त्याला हिंग आणि अद्रक लसूणचं
पेस्ट घातलेला आहे आणि त्याला मी असं छान भाजून घेते. आता आपण यात टाकणार आहोत भरपूर मिरच्या, कारण या मिरच्या बिलकुल 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 तिखट नाही आहेत. खूपच नॉन स्पायसी मिरच्या आहेत या, आणि आम्हाला स्पायसी जेवण आवडतं म्हणून अमोल याच्यावरती परत एकदा तुपाचा तडका लावणार आहे लाल मिरच्यांनी. तर हिरव्या मिरच्या आपण यात घालूया, छान टोमॅटो घालूयात आणि त्यानंतर आपण घालूया हळद, मीठ, जिरा पावडर, धनिया पावडर आणि आपली शिजलेली डाळ. मी कुकरमध्येच डाळ आणि वरण शिजवून टाकलं होतं, तर ही राहणार आहे आपल्या डाळीची रेसिपी. एकदम सिंपल आणि एकदम टेस्टी. आपलं वरण एक नंबर झालेलं आहे आणि रात्री असंच जेवण पाहिजे, एकदम सिंपल, सोबर आणि डिलिशियस. वरण भात इज यम. कोथिंबीर भरपूर घाला, ॲज मच ॲज यू वॉन्ट. आणि विंटर आलेलं आहे, तर विंटरमध्ये तर कोथिंबीरची काही कमी नाही भेटत आपल्याला. एवढी कोथिंबीर भेटते, घाला, जेवढी वाटते तेव्हा घाला, तेवढी घाला. आणि येस, तर आपण याला एक उकळी येऊ देऊ आणि मग याला एक तुपाचा तडका देऊयात. तर ज्यांना तुपाचा तडका आवडते त्यांनी नेक्स्ट स्टेप करावं, ज्यांना नाही आवडत ना त्यांनी सिंपल अशी पण डाळ खाव, खूप टेस्टी लागते. पण तुपाच्या तडकेत जेव्हा आपण या लाल मिरच्या घालून यात टाकतो ना, यम 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 यम. तर ही आहे अमूलची डिनरची प्लेट. राईस आणि मस्त मस्त डाळ. आणि अमूलला वाटलं की तडक्याची गरज नाहीये, कारण डाळ एवढी टेस्टी झालेली आहे म्हणून तो तडका मारत नाहीये, फक्त वरण आणि भात. आणि हा कालीमुछ राईस आहे, तर हा तसाच टेस्टी लागतो. बघा, जे रिमेनिंग माझ्याकडे स्टफिंग होती, मोमोजची चिकनची स्टफिंग, त्याचे मी असे सुंदर कटलेट बनवलेले आहेत. मग मी हे फ्राय करत होती, तर अमूलला हे फ्राय करून दिले. आणि तेवढ्या वेळात अमोलने छान तडका पण मारलेला आहे, कारण तो म्हटला मी मारून घेतो, म्हटलं मारून घे ॲज यू विश. तर हे आहे आमचं आजचं डिनर. इट लुक्स यम. तर आता आपण करूया टेस्ट आपल्या कटलेट्सचं, जे पहिले मी असे पकोड्या शेपमध्ये बनवले होते. तर केचप, मेयोनीज, नो चिकनचे भजे झाले ते, पण खूप यम आहेत. यांना मी फक्त कॉर्नफ्लॉवर मध्ये बनवलं असतं, आय थिंक ते चिकन पॉपकॉर्न सारखे लागले असते, जे आपल्याला KFC मध्ये भेटतात. राईट नाउ इट इज टेस्टिंग लाईक चिकनचे भजे. खायचं. तर आम्ही जेवतो गाईस. तुम्ही व्हिडिओ बघा, वाटत असेल तर आमच्यासारखं मस्त मस्त जेवण बनवून खा, कारण पाऊस, थंडी सगळे मौसम एकसाथ आलेले आहेत. आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. मस्त. टाटा गाइस, थैंक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब.